राज्यात पुढील 3 वर्षे निवडणूक नाही, या काळात पक्ष विस्तार आणि संघटना बळकटीकरणाला प्राधान्य द्यावं, असं आवाहन शिंदे सेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे ग्रामीण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी सोमवारी सोलापूर, माढा, धाराशिव या लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक सोलापुरात घेतली। त्यावेळी ते बोलत होते। या बैठकीला मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे, चंद्रहार पाटील उपस्थित होते। शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले भगीरथ भालके, अनिल सावंत यांचं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्वागत केलं। ते पुढे बोलताना म्हणाले की संघटनात्मक ताकद वाढवली पाहिजे, पक्षाची ताकद गावागावात वाढली पाहिजे, यासाठी हा दौरा होत आहे। या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बारीक लक्ष आहे। लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेला चांगलं यश मिळालं। आता उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत देखील शिवसेना ताकदीनं उतरेल। संघटनेच्या पातळीवर कार्यकर्ता, पदाधिकारी कसं काम करत आहेत, शाखा विस्तार होतोय का, अनेक वर्षे पद घेऊन बसलेले काम करतात की नाही, याचा आढावा संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून घेतला जाईल। या दौऱ्याचा अहवाल मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाईल, असंही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले। सुरुवातीला जिल्हा न्याय हा दौरा होणार आहे, पण त्यानंतर सर्व संपर्क प्रमुख असतील, हे विधानसभा न्याय बैठका घेतील। त्यानंतर जिल्हा परिषद गट न्याय असेल, पंचायत समिती गण न्याय असेल, महानगरपालिकेच्या वॉर्ड न्याय असेल। संघटनात्मक ताकद जी आहे ही वाढवली पाहिजे। शिवसेनेची ताकद जी आहे ही प्रत्येक गावागावामध्ये वाढली पाहिजे। या अनुषंगाने हा दौरा होतोय आणि या दौऱ्यावरती बारीक लक्ष जे आहे माननीय उपमुख्यमंत्री, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, विधानसभेमध्ये चांगलं यश जे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालं। त्याचबरोबर नगरपालिका ज्या झाल्या, जिल्हा परिषद ज्या झाल्या, त्या सगळीकडे जे आहे चांगलं यश शिवसेनेला मिळालं। भविष्यामध्ये देखील ज्या ज्या जिल्हा परिषदा राहिलेल्या आहेत, या सर्व जिल्हा परिषदामध्ये देखील चांगलं यश कसं मिळेल याच्यासाठी देखील दौरे जे आहेत सुरू आहे। आज या दौऱ्याच्या निमित्ताने पक्ष संघटना कशा प्रकारे त्या जिल्ह्यामध्ये बांधली गेली आहे, त्या लोकसभेमध्ये बांधली गेलेली आहे। कार्यकर्ता जो आहे, पदाधिकारी जो आहे, तो काम करतोय की नाही, शाखा ज्या आहेत ते प्रत्येक गावोगावी ज्या आहेत त्या उघडल्या जात आहेत की नाही, ज्याला पद दिलंय ते गेले अनेक वर्ष त्या पदावरती काम करतोय, त्याचा आढावा देखील जे आहे बैठकीच्या माध्यमाने, त्याचबरोबर पुढे संपर्क प्रमुखांच्या माध्यमाने घेतला जाणार आहे। गेले अनेक वर्ष लोक जे आहेत ती पदं घेऊन बसलेली आहेत, पण त्याचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट येत नाही। तर त्याच्यासाठी काय करावं पुढे जाऊन, हे सगळे निर्णय जे आहे शिंदे साहेब घेणार आहे। आम्ही फक्त आढावा घेऊन जो आहे शिंदे साहेबांपर्यंत तर वस्तुस्थिती काय आहे प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक तालुक्याची, लोकसभा असेल, विधानसभा असेल, हा आढावा त्यांना देणार आहोत। आणि आता पुढचे 3 वर्ष जे आहे, काही जिल्हे सोडले, 22 जिल्ह्यांमध्ये आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही महिन्यांमध्ये होतील, पण पुढचे 3 वर्ष कुठलीही निवडणूक जी आहे ती होणार नाहीये। तर अशा या 3 वर्षांमध्ये पक्ष संघटना कशा प्रकारे मजबूत होईल, वाढेल, याच्यासाठी आम्ही सगळे लोक जे आहेत ते काम करणार।